तर आज आपल्याला तुरीच्या घुगऱ्या करायच्या आहेत. तर चुलीवरती तुरी शिजण्यास ठेवलेले आहेत. गावरान तुरी आहेत. आता इथे वाटण काढलेलं आहे. शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर. तर या भाजीसाठी ना लसूण थोडासा जास्तीचा घालायचा, म्हणजे भाजीला चव खूप छान येते. आणि गावरान तुरी घ्यायच्या. गावरान तुरीची चव खूप छान लागते. आणि त्यात मग ते चुलीवरती केलेली म्हटलं की भन्नाट चव येते बरं का. तर कढई ठेवलेली आहे चुलीवरती, तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये लाल तिखटच टाकायचं या भाजीसाठी. कोणताही प्रकारचा काळा मसाला अजिबात टाकायचा नाही आणि थोडीशी हळद. तर आता वाटण आपण चांगलं वाटून घेतलेलं आहे पाणी टाकून. आता ते टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये ना अशा तुरीच्या घुगऱ्या, हुलग्याच्या घुगऱ्या, काळ्यावाल्याची भाजी ही छान लागते खायला भाकरी कुस्करून. तर इथे पाहू शकता आता वाटण चांगलं आपलं परतले गेलं आहे. आता यामध्ये आपण जे घुगऱ्या शिजवलेल्या आहेत तुरीच्या त्या टाकून घेऊया. आणि तुरीच्या घुगऱ्या शिजवताना पाणी थोडंसं जास्ती टाकायचं, म्हणजे तुरीचा अर्क चांगला उतरला जातो पाण्यामध्ये आणि तुरी देखील मऊसूत शिजल्या की मग उकळीमध्ये एक उकळी दिली तरी भाजी तयार होते. तर पाहू शकता इथे आपल्याला जेवढं रस्सा भाजी करायची आहे तेवढं आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि भाजीला चांगली अशी खदखदून उकळी आणूया. आणि खदखदून उकळी आली की मंद आचेवरती 5-10 मिनटं उकळण्यास ठेवायची, म्हणजे चांगली भाजी तयार होते. तर पाहू शकता इथे मंद आचेवरती भाजी आपण चांगली उकळून दिलेली आहे आणि भाजीला तरी पाहू शकता. तशी चवीला देखील खूप छान लागते बरं का ही भाजी. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा. आता या भाजीबरोबर गरमागरम बाजरीच्या भाकरी आपल्याला करायच्या आहेत. त्या पण चुलीवरच्या मस्तपैकी अशा खरपूस पापुद्रा सुटलेल्या भाकरी. आणि इथे गरमागरम भाकरी पाहू शकता इथे छानपैकी असं भाकरी केलेली आहेत. तर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी बरोबर छान लागते ही भाजी. आता आपल्या गरमागरम भाकरी इथे तयार झालेल्या आहेत आणि पाहू शकता छानपैकी अशी पापुद्री खरपूस अशा भाकरी छान लागतात भाजीबरोबर खायला. तर आपली रस्सा भाजी इथे तयार झालेली आहे आणि गरमागरम भाकरी. तर या जेवायला सगळ्यांनी आणि तुम्ही नक्कीच अशी तुरीची भाजी एकदा तरी करून पहा. आणि गरमागरम भाकरी आणि भाकरी खाताना अशी भाकरी चांगली कुस्करायची आणि वरून छानपैकी अशी तुरीची भाजी घ्यायची आणि मगच खायची बरं का. आणि बरोबर एक कांदा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.